खोडसळपणानं याच्यामध्ये या 1200-1300 संस्थांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांचे मनसुबे काही कामास येणार नाहीत. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हे सर्वजण एकत्रित आले आहे आणि त्यांनी आम्हाला संचालक मंडळाला विचारलं की बाबा हे तुम्ही आम्हाला याच्यात काय मदत करणार. तेव्हा आम्ही सर्वांनी एकमताने सांगितलं की होय, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. तुम्हाला जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं आम्ही आहोत, जिथं कमी तिथं आम्ही. या उक्तीप्रमाणे सर्व संचालक मंडळ या 1300 संस्थाच्या पाठीशी. दूध संस्था ज्या आता अडचणीत आलेल्या त्या सर्वांना संदेश असा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळ चेअरमन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. तुमच्या कुठल्याही अडचणीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणाऱ्या भविष्य काळामध्ये येऊ देणार नाही आणि 100% खात्री बाळगा की येणाऱ्या या महिन्याभरात हे सगळा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला तुमचा हक्क अबाधित राहील. तुमच्या सगळ्या संस्था ज्या आहेत ज्याच्यामध्ये दुधाची जी काही कॅटेगरी लावलेली आहे त्याच्यामधल्या काही किरकोळ वगैरे सगळ्यांना आम्ही 100% या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये नक्की आहोत. चुकून निवडणूक लागली, अजून तर काही निवडणूक लागलेली नाहीये, पण निवडणूक प्रक्रिया जर लागली तर आम्ही ARना विनंती करू की लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा. कारण 1 महिन्याचा कालावधी त्या याद्या देण्यासाठी असतो. त्याच्या आत जर त्यांनी ही जर पूर्ण केलं तर नक्कीच यांची पण नावं याच्यामध्ये समावेश होऊ शकते. सगळ्या गोष्टी हे आता ही जे संचालक मंडळ आहे हे सगळं संचालक मंडळ एक संघ आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या आत्ताच्या मागच्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गोकुळ दूध संघाचा कारभार केलेला आहे आणि गोकुळ दूध संघाला एका उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. साहजिकच सर्वांचीच आता इच्छा आहे की हे एक संघ आहे तर हे बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा असल्यामुळं निश्चितच त्या दृष्टीनं आता पावलं सगळीकडे टाकत चाललेलं आहे. सगळ्या नेते मंडळींना भेटायचं चाललेलं आहे. बघूया येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणूक लागल्यानंतर चित्र स्पष्ट. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर